हा, बोला. कसा काय फोन केला? त्या दिवसानंतर आपलं बोलणंच नाही ना झालं हो, म्हणून वाईट वाटलं मला. त्या दिवशी खूप वाईट वाटलं, खूप त्रास झाला आतमध्ये, माहितीये. हो, ऍक्च्युली काय झालं, मी पण त्या दिवशी खूप घाबरून गेले हो. कसं आहे, त्या दुकानाशी आमचे खूप जुने संबंध आहेत ना, आणि त्यांच्या दुकानात आपल्या हातून म्हणजे आपल्या माणसांच्या हातून असं काही व्हावं थांबवल्यासारखं झालं हो मला. आणि त्यात समोरचं टेन्शन ते वेगळंच. म्हणजे त्याला कळलं तर काय करेल तो. आणि तुम्हाला पैसे देण्याबद्दल मी आधीही त्याला खूप सांगितलं हो, पण ऐकतच नाहीये तो. काय करणार ना, तुमचेही हात दगडाखाली, आमचेही हात दगडाखाली. आता बघा, मुलांची लग्न आली आहे तोंडावर, पण आता पैशाची गरज आहे तर पैसेच नाही. मी मी एक काम करू का? तुम्हाला मदत व्हावी असं मला वाटतं म्हणून बोलते. हा, पण तुम्ही ते कराच असं काही नाहीये. काय आहे, मी तुम्हाला आता बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. बापरे, नाही 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 नाही. अहो, त्या तर स्वानंदीच्या असणार आहेत ना. कुणाला कळतंय स्वानंदी ज्या बांगड्या घालेल त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या? आजकाल बाजारात मिळतात ना त्या एकदम सोन्यासारख्या चकचकीत बांगड्या. आम्हाला त्यातलं काही माहित नाही, कारण का आम्ही फक्त खऱ्याच म्हणजे खरंच वापरतो ना. पण तुम्हाला माहिती असेल ना, त्या द्या ना तुम्ही स्वानंदीला. आणि तुमच्याकडे पैसे आले ना की ह्या बांगड्या सोडवून तिला परत द्या. आणि ती इथे येणार आहे शेवटी राजवाड्यांच्या घरी. तर प्रत्येक पहिल्या सणाला तिला किती सोनं मिळेल ना तुम्ही विचारच करू शकणार नाही. आणि तुम्ही ते कराल परत, सोडून द्याल हो तिला, खात्री आहे मला. नाही नाही, पण नको. हे जरा अतिच होत आहे. काय सांगताय तुम्ही? तिच्यासाठीच करताय ना. आणि शेवटी गरज आहे ना, आणि गरजवंताला अक्कल नसते असं असं म्हणतातच ना. मग तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, मग या या या. त्या बांगड्यांचं काय करायचं हे तुम्ही ठरवा.